मित्र हो, मी डॉक्टर आनंद मोरे बोलतोय। मी इथं पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे। तर कुठल्या तरी लतीफ कुरेशी या कसाबाची मुलगी कुठल्या तरी मुलाने पळवून नेलेली आहे। तो मुलगा 2-3 डॉक्टरांच्या हाताखाली होता, 2 वर्षाखाली आपल्या हाताखाली कामाला होता। त्यानंतर तो लतीफ कुरेशी आला आणि डायरेक्टच हॉस्पिटलमध्ये घुसून माझी गचुडी पकडून हे शर्ट वगैरे बाकीचे फाडल्या गेल्या आणि लागलं मारायला, म्हणजे तुमच्याच मुलांनी पळवून नेली, हे कितपत योग्य आहे। त्यानंतर बाहेरचे मुलं आले आणि त्याला बाजूला करून ढकललं, त्याला बेंच लागला डोक्याला थोडासा। पण हे गोष्टी आम्ही येण्याच्या आतच हे पोलीस स्टेशनमध्ये आले आणि तक्रार आमच्या आधी दिली आणि त्यांनी पण घेऊन हे काहीतरी वेगळं कारस्थान चाललं। त्याची सखोल चौकशी मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेबांनी करावी अशी मला विनंती आहे की याच्यामध्ये काहीतरी डाळ शिजली जात आहे, एवढीच माझी इच्छा आहे। आमचे मॅडम आणि मी त्यातर्फे मी आपल्याला विनंती करतो की आम्हाला प्रोटेक्शन फोन करा। सोडा की खूप मारलं सर, दोघांनी मारलं। चहाला कोणतरी काय करतं, माझ्यावर वाळ घालतो हा माणूस। गरज आहे का पण त्याला? तुला बोलून घेतलं तर कोर्टामध्ये का तू गेलता कोर्टामध्ये? कोर्टामध्ये तुझा मोठा भाऊ काम करते का? नाही, बारका भाऊ करतो। भावाचं नाव काय? नवनाथ चौधरी। हा बरोबर। कुठल्या वकिलाची केली? सूर्यवंश वकिलाची। मग तिथं तुला बघितलं का? पण तिथं तर फक्त ह्यांचे खरचडे वकील असणार ना, तो अजय खरचडे। मग ती कसा आला तिचा नवरा? काय माहिती नाही। मी तिथं त्यांचा एक पोरग आहे आपल्या ओळखीचं त्यांच्यासोबत असते, त्याला म्हणलं पुडी खाल्ली बरोबर वाटणार नाही, मी म्हणलं फोनचं बहाणा करून चुकून येतो, तोपर्यंत तिथे येऊन बरोबर। काय म्हणलं मग तुला? ती खरं ते काय नाही बोलले, कसं काय नाही म्हणलं, वकील साहेबांनी थांबवलं खाली, कसं काय आलं नवीन ते हॉस्पिटल नाही। वकील साहेबांनी थांबवलं म्हणजे तुला त्याने थांबून त्याला फोन करून वकिलाने बोलून घेतलंय, लगेच झाला बरोबर। काय म्हणले त्यानंतर? सहज मी निघून आलो, संध्याकाळी येतो म्हणले। म्हणजे तुला तेच बोलायचं, ही विचार करणार ते नको काळजी करू, जे सत्य ते सांगतो, सरळ स्पष्ट म्हणायचं, किंवा तू काहीतरी त्यावेळेस बोलणं टाळ थोडंसं, एवढंच म्हणायचं की बाबा एकतर मी लेखी दिलेलं आहे आणि जे काही फोन आला होता ते सत्यच आहे, की म्हणजे आलेला तो सत्यच आहे, माझाच नंबर होता, माझेच डॉक्टरांनी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे, मीच डॉक्टरांना सांगितलंय, हे तर सत्यच आहे की। काय करू शकतात बघ की। पण मला आश्चर्य काय वाटतं की ते अजयचा वैयक्तिक इंटरेस्ट काय त्या ह्याच्यामध्ये, त्या मॅडमच्या प्रकरणात, हे मला समजत नाही। ते मला काय वाटलं, बोलवलं म्हणजे राम सरांचंच काहीतरी काम असेल, म्हणजे उद्या येणार आहेत ना। हा हा बरं। मला वाटलं तिथलंच हॉस्पिटलचं काय काम असेल, डॉक्युमेंट काहीतरी आणून द्यायचं असेल, त्याच्यामुळे मी थांबलो, नाही तर मला माहितीच नव्हतं असं काय। मुद्दाम बदलायचा प्रयत्न करायला, आठवड्यातून 2 दिवस पण चार्जशीट घेऊन येतो म्हणजे। चार्जशीट घेऊन काय काय दाखवणार ती? हा, चार्जशीट तिथे घेऊन येऊन दाखवण्याचा संबंध काय? हा, पण ह्याला चार्जशीट वकिलाला कसं देणार? म्हणजे तो डायरेक्ट काढणार, म्हणजे ह्यांची डेअरिंग किती आहे की चार्जशीट काढणार तिथनं आणि ह्यांची सही। बरोबर। मग काय म्हणते, कधी आली? आज 6 वाजता आले होते। बरं। मी मेडिकल मध्ये बसलो होतो। बरं। लिफ्ट मधून येतानाच म्हणजे मुद्दाम तुम्ही CCTV म्हणलं होतं ना, त्यामुळे ऑफिसकडे गेलोच नाही, काहीच नाही। राम सर नव्हते, परवा दिवशीच राम सरांचं मला बोलणं झालं होतं, म्हणजे ह्या विषयावर नाही पण हॉस्पिटलचं थोडं। बरं। मग मेडिकल मधून आवाज दिला मला तिथून बाहेर, लिफ्ट पासून। मी काही गेलोच नाही, त्यात नवीन एक पेशंट मग IPD झालं होतं। बरं। मग ते ऑर्डर वगैरे टाकायला तिकडे गेलो, एक 15-20 मिनिटांना बेल दिल्या। बेल दिल्यानंतर त्यांनी म्हणजे सरांनी मला बोलवलं म्हणून सांगितलं ओपीडीमध्ये, शिंदे सरांनी। बरं। बोलवलं म्हणले नाही सरांना सांगा ऑर्डर टाकतोय आणि उद्या सकाळी मला यायला गाडी भेटत नाही, त्यामुळे ऑर्डर उद्याची पण टाकून चालू म्हणले। लटके सर आज संध्याकाळी सुट्टीवर आहेत, मला वेळ आली, तोपर्यंत चहा पण ऑनलाईन काहीच नाही, त्यामुळे ते थांबले काय माहिती, माझ्यासाठी थांबले होते। बरं बरं। एकटे चालले होते। गेल्यानंतर बसलो, म्हणलं तुला विषय माहिती का, मध्ये एका आमच्या प्रकरणामध्ये तू साक्षीदार? हा म्हणलं मला माहिती आहे, म्हणलं माहिती एवढ्यामुळेच की मला फोन आला होता। हा बरोबर। आणि फोन आल्यानंतर मी पहिला फोन सरांना पण नाही सांगितला, मॅडमला पण नाही सांगितलं,
आणि खरंच त्यावेळी पहिला फोन नव्हता सांगितलं मी, बरोबर. पण दुसऱ्या फोनमध्ये ते एकदमच असं बोलले ना आपण रेकॉर्डिंग मध्ये, शिवीगाळ केला. मग म्हणलं कदाचित पुढे चालून जर काही प्रॉब्लेम झाला तर ते सराला म्हणायला बसलाय की मी फोन केला तुमच्या इथे स्टाफला. बरोबर बरोबर. परत म्हणजे पहिला फोन पण आलता का तिथंच? म्हणजे किती वाजता आलता? रेकॉर्डिंग नव्हती सर, मी चालू केली. मग परत रेकॉर्डिंग चालू केलं का तू? रेकॉर्डिंग चालू केली. अगोदर काय म्हणाल तर हे मला आजच कळायला लागलंय. नाही, त्यावेळी पण म्हणलं ते सर. होय का? हा. बर. त्या दिवशी त्यांनी काय विचारतं मला आधी, म्हणजे कुठे आहे काय वगैरे ते? कुठे काय, हां, म्हणजे सालं ते त्याच दिवशी त्यांनी प्लॅनिंग केलं आहे का नाही मला तिथं? ते काय त्या दिवशी आपलं कसं झालं सर, तुम्ही परत कोल्हापूरला गेले. हां, पटकन तिथून आलोय की. कोल्हापूरला गेले आणि परत आपण संत मिरवा गेलो. त्या दिवशी मला डाऊट काय आला की पहिल्या दिवशी पण असं बोलला, दुसऱ्या दिवशी पण असं बोलला. म्हणजे इंटरनल आपल्याला काय माहिती नसेल, तुम्हाला नाही सांगितलं, पहिले मॅडमला सांगितलं. बरोबर. मी ह्याला गेलतो आदल्या दिवशी कार्यक्रमाला इकडल्या औरंगाबादला. आदल्या दिवशी झालं होतं म्हणून सांगितलं. म्हणजे लोकेशन शोधत ते आली सगळी. नाही, पण मी त्यावेळी पण नाही सांगितलं. म्हणलं आहे, म्हणलं शाळेवरती सर कुठे जात, रेकॉर्डिंग मध्ये पण आहे. हो ना, हो ना. मग ते म्हणले तू तर काही इथं कामाला पण नाही, मग कशाला वगैरे घेतोय कोणासोबत काय, इथं आहे कामाला, जे आहे ते सांगायचं. मोबाईल माझा नव्हता, नंबर काय माझा नाही, रेकॉर्डिंग कोणाची माहिती नाही. मी म्हणलं ती सगळं खरं सर म्हणलं, पण मी जर एक म्हणजे त्यातला एक छोटासा पार्ट आहे, मी जर सांगितलं तर मी म्हणले मी जर रेकॉर्डिंग म्हणजे हे जर जबाब बदलला तर त्याचा काय फरक पडणार आहे का? नाही म्हणले, मी बाकीची सगळी फिलिंग लावली आणि एवढी ऑर्डर आली असताना काहीतरी ह्याची अटॅक वॉरंट काहीतरी आली होती ना, एक दिवसामध्ये स्टे आणला मी. बरोबर. मग काहीतरी असेल ना म्हणले माझी पण. मी म्हणलं सर बाबा, म्हणजे मला माझं लाईफ जगायचंय. बरोबर. सुरुवात म्हणजे स्टार्टिंगला मी म्हणलं त्यांचं पण नाही तुमचं पण नाही. बरोबर आहे. पण इकडे बोललं काय आणि इकडे बोललं काय, टॉर्चर इकडून काय इकडून काय होणार आहे का? बरोबर.